आणि आता महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया सुपरफास्ट. लवकरच मुंबईमध्ये वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एबीपी न्यूजच्या रिशेपिंग इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये ही घोषणा केली आहे. यासाठी मुंबई विमानतळावर एक जेट्टी बांधण्यात आली आहे आणि महाराष्ट्र सरकारनं वॉटर टॅक्सी योजनेला मान्यता दिली असल्याची माहिती देखील गडकरींनी दिली आहे. इटलीतील व्हेनिसप्रमाणेच मुंबईतील लोक वॉटर टॅक्सीनं प्रवास करू शकतील असा दावा गडकरींनी केला. करीब 5 से 6 हजार ये वाटर टैक्सी से, जैसे आप वेनिस में है ना, वैसे आप जा सकते हो. तो ये इसके बारे में देवेंद्र जी ने एक कंपनी से बात की, क्योंकि ये स्टेट गवर्नमेंट का प्रोजेक्ट है. मैंने वो शिपिंग मंत्री की तैयारी करके रखा था. उसमें कंपनी अभी सिलेक्ट हुई है और एयरपोर्ट अभी शुरू हो रहा है. और ये वाटर टैक्सीज मुंबई में शुरू करने का महाराष्ट्र सरकार ने कार्यक्रम लिया. मैं उसके पीछे था और मेरी उनसे बात हुई. उसमें जो जो सलाह देना था मैंने उनको दिया और मुझे लगता है ये अभी टेकअप हो जाएगा. यानंतर एक मोठी अपडेट येते आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणातली ही अपडेट आहे. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त ठरले. मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना मोठा दिलासा मिळालाय. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठानं चिमणकर बंधूंना दोषमुक्त केलंय. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. कृष्णा चिमणकर आणि प्रशांत चिमणकर आणि प्रसन्न चिमणकर यांना दिलासा मिळालाय. महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये अनियमितता केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तर महाराष्ट्र सदनाचं बांधकाम ज्याच्यासाठी मंत्री छगन भुजबळ चर्चेत आलेले होते, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय येतो आहे. त्यांच्याशी संबंधित या प्रकरणामध्ये आता मोठा दिलासा मिळालेला आहे. आणि पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईत काही काळासाठी मोनोरेल बंद ठेवण्यात येणार आहे. MMRDAचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी ही घोषणा केली आहे. एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. सततच्या तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये काही काळासाठी मोनोरेल बंद ठेवण्यात येईल. MMRDAचे प्रमुख संजय मुखर्जी यांची घोषणा. एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यावर मोनोरेल ट्रॅकवर आता ते बाईक टॅक्सी चालवतील असा टोमणा आदित्य ठाकरेंनी मारला आहे. पुढे बोलताना कुठलीही सेवा सुरू ठेवण्यासाठी त्यामध्ये प्रोफेशनल लोक असायला हवेत आणि ती सेवा सुरू ठेवण्याची क्षमता हवी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. संजय मुखर्जी मोनोरेल आता सेवा काही काळासाठी बंद करणार आहोत. अनेक अडचणी येत आहेत. त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालते. एकच जाईल त्याच्यावरनं. तसं मोलच आहे ना ते, पण त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालते. एकच जाईल त्याच्यावरनं. तसं मोलच आहे ना ते, पण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे महत्त्वाचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. तसंच यापुढे निवडणुकांना मुदतवाढ मिळणार नसल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी राज्य सरकारनं निवडणुकांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं कुठलीही निवडणूक ही 31 जानेवारी 2026 रोजी प्रलंबित नसावी असे स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने आज निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज प्रलंबित आहेत त्यांच्या निवडणुका आता राज्य निवडणूक आयोगाला तसेच राज्य शासनाला 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्याच लागतील. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका वेळेत होतील असं आशिष शेलार यांनी म्हटलं. मला याची पूर्ण माहिती नाही, पण या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत, वेळेत होतील एवढंच मी सांगेन. पण या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत, वेळेत होतील एवढंच मी सांगेन. निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हा राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील अशी प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमावर प्रताप सरनाईक यांनी दिली. शेवटी बघा, हा जो प्रश्न आहे हा माझ्या अखत्यारीत नाहीये, कारण शेवटी निवडणूक आयोग आणि माननीय उच्च न्यायालय
यांच्यामध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील. शेवटी बघा हा जो प्रश्न आहे हा माझ्या अखत्यारीत नाही आहे, कारण शेवटी निवडणूक आयोग आणि माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. वेळेतच निवडणुका होतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी दिलाय, तर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. खासदार सुप्रिया सुळेंनी उशिरा होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना हे सरकारचं अपयश असल्याचं म्हटलंय. ग्राउंडवर कोण नाहीच ना. जिल्हा परिषद नगरपालिका जो हक्काचा माणूस असतो, जो हाकेला 24 तास त्यांच्या बरोबर असतो, तो जागेवरच नाहीये. त्यामुळे हे दुर्दैव आणि पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास आहे खुंटलाय असं तुम्हाला म्हणायचं काय वाटतं? नाही, तो खुंटलाय निधी नाही म्हणून सरकारकडे. महाराष्ट्र सरकारचा हा जो कारभार आहे तोच चुकतो. सातत्याने नक्की पैसे कुठे जात आहेत, कुणाकडे जात आहेत. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढलाय. या वर्षाखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. निवडणूक काळामध्ये केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चाललाय. जून अखेरीस 8,55,397 कोटी रुपयापर्यंत कर्ज पोहोचलंय. या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये 24,000 कोटींचं कर्ज राज्य सरकारनं घेतलंय. यामुळे वर्षाखेरीस 9,42,242 कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षामध्ये होण्याची शक्यता वित्त विभागानं वर्तवली आहे. राज्यावर आलेलं कर्ज कोण फेडणार, कधी फेडणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कर्ज काढून रस्त्याची कामं, पुलाची कामं केली जात असतील तर हा विकास नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय. तर रस्ते पुलांची कामं करत असाल तर तो विकास नाही असंही त्यांनी म्हटलंय. तर सरकार कर्ज काढून कारभार करत आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकावर हे कर्ज येत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं. हे कसं फेडणार, कोण फेडणार, कधी फेडणार? हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं, पुलांची कामं, हरणाची कामं करत असाल तर त्याला मी काही विकास मानायला तयार नाही. देवाभाऊ जाहिरातीवरूनही उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय. एका व्यक्तीवर कोट्यवधी रुपये उधळण्याऐवजी ते आमच्या शेतकऱ्यांवर का उधळले नाहीत असा सवाल त्यांनी केलाय. तर इतर कामांवर उधळण्यासाठी सरकारकडे कोट्यवधी आहेत, मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत असा सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला केला. छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची की करोडो रुपये, म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याचे होर्डिंग आहेत. हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं. पंतप्रधान मोदी आपले दुश्मन नाहीत, मात्र ते ज्या प्रकारे शिवसेना तोडतायत ते मान्य नाही. तरीही त्यांना शुभेच्छा देतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही, ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे, त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या मोदींवरच्या टीकेवर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना संपवायचं काम उद्धव ठाकरेंनी ऑक्टोबर 2019 मध्ये सुरू केलं. त्यामध्ये संजय राऊत हे रोज शिवसेना संपवत आहेत असं प्रत्युत्तर मुनगंटीवार यांनी ठाकरेंना दिलंय. तसंच शिवसेना संपली नाही, एकनाथ शिंदेंकडे शिफ्ट केली असा हल्लाबोल देखील त्यांनी ठाकरेंवर केलाय. आदरणीय संजय राऊत साहेब रोज हे संपवायचीच आहे असं स्वतःला पटवून देत राहतात. कोण संपवणार आहे शिवसेना? अरे जी कार्यकर्त्यांची शिवसेना होती ती कोणीच संपवू शकत नाही. ती शिवसेना जी कार्यकर्त्यांची स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे ती आता मात्र शिफ्ट झाली, मान्य एकनाथ शिंदेची झाली, एवढाच. उद्या पंतप्रधान मोदींचा वाढदिवस. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी अंतर्गत आठवणी शेअर करण्यात आल्या. मोदींसोबतच्या पहिल्या भेटीबाबतच्या आठवणी फडणवीसांनी सांगितल्या.
पूछा मोदी जी को, मैंने स्वयं पूछा कि देखिए रहने की व्यवस्था तो यहाँ पर भी है और बाहर गेस्ट हाउस में भी है। मैं ऐसा मानता था क्योंकि उस समय जितने नेता आए थे वो सारे बाहर गेस्ट हाउस में रहने को चले गए थे, तो इसलिए मैंने पूछा था। तो मोदी जी ने अपने अंदाज में कहा हम तो भाई यही रहेंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात येणार आहेत. पुण्यामध्ये उद्या संध्याकाळी ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलंय. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 1000 ड्रोन्सनं आकाश उजळलं जाणार आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ड्रोन शो होणार आहे. विधानभवनामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आली आहे. विशेषाधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार आहेत. या प्रकरणामध्ये जर का कोणत्या आमदाराचा सहभाग असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हा नोंदवला जाईल, अशी माहिती हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे. विधानभवनामध्ये 2 महिन्यांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. आपल्यासोबत हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आहे. भाऊ, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचं जे बयान जे मारहाण प्रकरणामध्ये घ्यायचं होतं तो झाला का आणि सध्या काय स्टेटस आहे या संपूर्ण प्रकरणाचं? त्यांचं आम्ही उत्तर मागितलेलं आहे. 15 दिवसाची म्याद दिली होती आणि मुदतमध्ये अजून त्यांचं उत्तर आलं नाही आहे. आम्ही रिमाइंडर उद्या परत करू आणि रिमाइंडरमध्ये जे बाकीचे दुसरे होते त्यांचे एकाचं उत्तर आलं आहे आणि बाकीचे आलेलं नाही आहे. तर आम्ही आता परत दुसरा जे त्या व्हिडिओमध्ये एकाने जे व्हिडिओ दिला आहे आम्हाला उत्तरमध्ये त्याच्यामध्ये 2च नाही तर अजून 2-4 लोक तिथे आहेत. तर त्याच्यासाठी उच्चस्तरीय समिती आम्ही गठीत करतोय आणि त्या समितीच्या माध्यमाने जे जे आरोपी तिथं मारपीटमध्ये दिसतात त्या सगळ्यांचं नाव तिथं आम्ही समावेश करण्याचा प्रयत्न म्हणजे त्यामध्ये आरोपीची संख्या आणखी वाढणार आहे आणि याच्यामध्ये जो त्याच्यामध्ये दोषी असेल, मारणारा असेल आणि त्याला पाठिंबा देणारे नेते असतील त्या सगळ्यांना आम्ही माफ करणार नाही. त्यामध्ये आमदारांना ज्यांचे समर्थक त्यांच्यावर देखील संशयाच्या नजरेनं बघितलं जातं, त्यांची देखील त्याच अंगाने चौकशी केली जाते. नाही, नक्कीच जर आपण बघितलं तर विधानसभेच्या 288 आमदाराचा आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी आमदार जरी समजा त्याचं समर्थन करत असतील किंवा त्यांच्या हात असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल. भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार असलेला उद्धव निमसे काल पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोळ्याच्या दिवशी धोत्रे आणि निमसे गटात झालेल्या वादामध्ये गंभीर जखमी असणाऱ्या राहुल धोत्रेचा 8 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे निमसे आणि सहकार्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल धोत्रे या युवकाच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी उद्धव निमसे याला काल अटक करण्यात आली आहे. त्याला आज आम्ही मान्य न्यायालयात हजर केलं आणि अटकेची कारणं आम्ही सविस्तरपणे नमूद केली. त्यानुसार मान्य न्यायालयाने 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी उद्धव निमसे याला दिलेली आहे. लातूरमध्ये महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजानं भर पावसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निकषांवर अनुसूचित जमातींचं जात प्रमाणपत्र दिलं जातं त्याच निकषांवर मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाला प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी आंदोलकांनी केली. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. सोलापूरमध्ये बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला आहे. सोलापुरातील नेहरू नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला. यवतमाळमधील दिग्रस तालुक्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येनं तहसील कार्यालयावर धडकले. तहसील कार्यालयावर येऊन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना बंजारा बांधवांनी निवेदन दिलं. तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघाला. आयर्विन चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी महिलांनी पारंपरिक बंजारा वेशभूषा घालून सहभाग घेतला. आरक्षणाच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला. यावेळी बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. अमरावती शहरातील इरविन चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी महिला पारंपरिक बंजारा वेशभूषा करून सहभागी झाल्या. तर हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधव देखील उपस्थित होते. उद्यापासून धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होणार आहे. हैदराबाद गॅझेटचा GR लागू झाल्यावर पहिल्यांदाच प्रमाणपत्रांचं वाटप होणार आहे. धाराशिवमध्ये आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्रासाठी 12 प्रस्ताव अर्ज आलेत. कुणबी प्रमाणपत्राबाबत कार्यशाळेनंतर प्रमाणपत्र वाटपाला गती मिळणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला आहे. राज्यातल्या प्रकल्पांच्या पायाभूत सोयी सुविधांसाठी मोठा निर्णय होणार आहे. राज्यातील प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांसाठी उपसमितीऐवजी आता थेट मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज पाहणार. या समितीमध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष तर इतर मंत्री देखील सदस्य राहतील. तसंच राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये नवीन ॲनिमिनेशन आणि गेमिंग धोरणाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. शिवभोजन थाळी संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांना थकलेली बिलं देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिवभोजन थाळीच्या कंत्राटदारांची बिलं रखडल्यामुळे थाळी संकटात सापडल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये शिवभोजन थाळीच्या संदर्भामध्ये ज्या शंका आहेत, शिवभोजन थाळीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बिलं जी 3-3, 4-4 महिने मिळालेली नाहीत, त्याच्या संदर्भात देखील माझ्यामार्फत चर्चा उपस्थित झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची बिलं देखील देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये घेतलेला आहे. राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणानं राजीनामा दिला आहे. परंतु राज्य सरकारनं त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत काम पाहण्यासाठी सांगितलंय. त्यांनी ती विनंती मान्य करत जानेवारीपर्यंत काम पाहायला होकार दिलाय. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. दरम्यान राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. नाही, त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा दिला गेला, परंतु त्यांचं तोंड भरून कौतुक आम्ही कॅबिनेटने केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्याच्या बाबतीतली भूमिका ही स्वतः मुख्यमंत्री महोदय मांडली. भाजप आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकत आहे. आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपकडून विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वरळी डोममध्ये भाजपचा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, विनोद तावडे, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची उपस्थिती असेल. दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढण्याची भाजपची तयारी असली तरी भाजप आघाडी घेत महापौर पदावर दावा करू पाहत असल्याचं म्हटलं जात आहे. राज्य सरकारची थिंक टँक अशी ओळख असणाऱ्या मित्रा या संस्थेच्या मानद सल्लागार पदावर अनिश दमानी यांची नियुक्ती झाली आहे. अनिश दमानिया हे अंजली दमानी यांचे पती आहेत. मात्र या नियुक्तीवरून आता टोलेबाजी सुरू झाली आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी खोचक ट्विट केलंय. त्यावर अंजली दमानी यांनी प्रत्युत्तर दिलं. आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया.